तर या घडीची सगळ्यात मोठी बातमी, धनगर यांना आदिवासीमधून आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून राज्यातल्या आदिवासी आमदारांनी अतिशय आक्रमक अशी भूमिका घेतली आहे आणि आज मंत्रालयामध्ये या संदर्भात हालचालींना वेग आलेला असताना बैठकांचं सत्र सुरू असताना मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या आधीच आदिवासी आमदारांनी मंत्रालयामध्ये संरक्षक जाळी जी लावलेली आहे त्या जाळीवरती उड्या मारलेल्या आहेत आणि एक प्रकारे सरकारचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। आदिवासी आमदारांच्या या भूमिकेच्या नंतर, आक्रमक भूमिकेच्या नंतर एक प्रकारे खळबळ उडाली। थेट मंत्रालयातल्या संरक्षक जाळीवरती उड्या मारत आमदारांनी आंदोलन केलं। आदिवासी आरक्षणाच्या मुद्द्यावरून हे आमदार अतिशय आक्रमक झालेले आहेत। एका बाजूला राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये धनगर आंदोलकांनी आपलं आंदोलन तीव्र केलेलं असताना आता त्याला विरोध म्हणून आदिवासी आंदोलक सुद्धा आक्रमक झालेले पाहायला मिळतात। आमदारांची एकजूट या निमित्तानं पाहायला मिळते। नंतर पोलिसांनी आदिवासी आमदारांना जाळीवरून बाहेर काढलं। त्यानंतर मंत्रालयाच्या कॉरिडॉरमध्ये या आमदारांनी ठिय्या आंदोलन केलं। मुख्यमंत्री ऐकत नसतील तर आमच्याकडे प्लॅन बी तयार आहे असा इशारा आदिवासी आमदारांनी दिलाय। त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या मध्ये जी आरक्षणाची लढाई दोन्ही बाजूंनी तीव्र केली गेलेली आहे। या आरक्षणाच्या लढाईमध्ये आता दोन्ही बाजूंनी अतिशय आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। पुढच्या काही काळामध्ये आचारसंहिता विधानसभेची लागू शकते। त्या पार्श्वभूमीवरती सरकारनं निर्णय घ्यावा यासाठी राज्यातल्या धनगर बांधवांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। तर दुसऱ्या बाजूला आदिवासी बांधवांनी सुद्धा आता याला विरोध करण्यासाठी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। आणि आपण बघतोय आदिवासी लोकप्रतिनिधी 25 आदिवासी आमदार आहेत महाराष्ट्रामध्ये आणि या आमदारांनी आता एकजुटीनं सरकारच्या संभाव्य अशा निर्णयाला विरोध करण्यासाठी, धनगर समाजाला एसटीतून आरक्षण देण्याच्या मागणीला विरोध करण्यासाठी आज आमदारांनी अनोखं असं आंदोलन केलं। हे आंदोलन लक्षवेधी ठरलं कारण मंत्रालयातल्या संरक्षक जाळीवरतीच आज उड्या मारण्यात आल्या। याच अग्रभागी होते ते म्हणजे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी आज यात पुढाकार घेतला। त्यांना इतर आमदारांनी साथ दिली आणि त्यामुळे एक प्रकारे हे आंदोलन जे आहे ते आज चर्चेचा विषय बनलेला आहे। एकच प्रकाश शेंडगे ओबीसी नेते, धनगर नेते आता आपल्या सोबत आहेत। आपण थेट त्यांच्याकडे जातोय। प्रकाशजी, ज्या प्रकारे तीव्र विरोध आता आदिवासी आमदारांकडून केला जातोय आणि आज त्यांनी हे वेगळ्या प्रकारचं अनोखं आंदोलन केलेलं आहे, तुमची पहिली प्रतिक्रिया काय? ते मंत्रालयातल्या जाळीवर उडी टाकून जर आरक्षण मिळत असेल तर आम्ही पण उड्या टाकायला केव्हाही तयार आहोत ना। ते मंत्रालयाला उडी टाकणे म्हणजे घटनात्मक आरक्षण मिळणं किंवा कोणाचं काढून घेणं हा विषय होऊ शकत नाहीये। राजस्थानमध्ये गुज्जर समाज आंदोलन 550 लोक मेले तिथं, तरी सुद्धा ते आरक्षण मिळू शकले नाहीये। त्यामुळे घटनात्मक आरक्षण जे आहे त्याच्याविषयी मंत्रालयाला जाळी उडी टाकणं म्हणजे हा हे हास्यास्पद आहे। आणि झिरवळ साहेबांना माझी विनंती आहे की मी त्यांना पत्र दिलेलं आहे की धनगर समाजाचा आरक्षणाचा विषय जर असेल, आता पेसा ऍक्ट असेल तर आमचा पाठिंबा आहे त्याला, पण जर धनगर समाजाचा विषय असेल तर धनगर समाज कुठल्याही परिस्थितीत आदिवासींचं 1% सुद्धा आरक्षण मागत नाही। त्यांच्या आमदारकीची 1 जागा सुद्धा मागत नाही, त्यांचे शैक्षणिक 1 जागा मागत नाहीये। त्यामुळं आमचा विषय आदिवासीचा 1% आदिवासीमध्ये घुसखोरी करायचा, हिसकावून घेण्याचा नाहीये। आमचं आरक्षण वेगळं आरक्षण ब कॅटेगरी करून आम्हाला वेगळं आरक्षण द्यावं, 3.5% आरक्षण आमचं आहे। त्यामुळं आमचा विषय तो नाहीये आणि त्यामुळे हे आंदोलन एसा ऍक्टसाठी असेल तर माझा पूर्ण पाठिंबा आहे, पण धनगर समाज असेल तर तो विषय बसून हा विषय मार्गी लावू शकतो आपण। म्हणून माझी विनंती आहे पुन्हा एकदा आपल्या माध्यमात झिरवळ साहेबांना की धनगर समाज नेते आणि आदिवासी नेते एकत्रित बसून चर्चा करूया। आम्हाला मुळीच आदिवासी समाजाचं आरक्षण आम्हाला नको आहे, आम्हाला वेगळं आरक्षण सब कॅटेगरी करून ते आता सुप्रीम कोर्टाने आता महाराष्ट्राचा अधिकार दिलेले आहेत, सब कॅटेगरीशन करून तुम्ही SC/STचं आरक्षण देऊ शकता म्हणून। आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच देणार आहेत ते, त्याशिवाय होऊ शकत नाही। पण आमची विनंती आहे आदिवासी आमदारांना की कृपया आपण आमच्याशी चर्चा करावी, कुठली चर्चा करावी की हरकत नाहीये। आम्ही तुमच्या आदिवासी मधलं आरक्षण आम्ही मागत नाहीत, आम्हाला वेगळं आरक्षण आम्ही मागत आहोत आणि ते सरकारने देण्याचे लेखी आश्वासन आम्हाला दिलेलं आहे। 30 तारखेला त्याची मुदत संपलेली आहे। त्यामुळे धनगर सुद्धा आता प्रचंड मोठ्या आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आहे। प्रकाशजी, मुद्दा हाच आहे, आचारसंहिता पुढच्या काही दिवसात लागणार आहे। या पार्श्वभूमीवर बैठका सुरू होत्या आणि काहीतरी GR काढला जाऊ शकतो अशा प्रकारची चर्चा सुरू असताना सरकारवर दबाव वाढवण्याचा हा आदिवासी आमदारांचा प्रयत्न आहे का? तुम्हाला काय वाटतं? कसं आहे बघा, हे घटनात्मक आरक्षण आहे, कुणी दबाव वाढवला किंवा कमी केला ह्याच्यावरती हे आरक्षण नसते अवलंबून। काय
हे बाबासाहेब आंबेडकरांची म्हणजे इतकं लेचरपेचं आरक्षण हे नाहीये आणि आम्ही सगळे पुरावे सादर केलेले आहेत. जर कायद्यात बसत असेल तरच ते देणार आहेत आम्हाला, त्याशिवाय येऊ शकणार नाहीये ते. त्यामुळं हा विषय जो आहे हा विषय चर्चेअर्थी सोडू शकतो आणि त्यासाठी आदिवासी बांधवांना पूर्ण वेठी धरणं किंवा त्यांना चुकीची माहिती देणं हे बरोबर नाहीये. पाणी बंद करायचं मुंबईकरांचं, आम्ही हे अडू आम्ही ते अडू, आम्ही ह्याच्या भूमिकेतच नाही. आम्ही काय आम्हाला आदिवासीचे फक्त चर्चा आम्ही घडवून आणावी, सरकारने घडवून आणावी किंवा जिरोवरचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांना मी परवा मंत्रालयाच्या गेटवर भेटलो, विनंती केली त्यांना आपण बसून हा मार्ग काढूया. प्रकाशजी तुम्ही थांबा. आता आपल्या सोबत किरण लहामटे आहेत, आदिवासी आमदार आहेत, आंदोलक आहेत. आता सुद्धा त्यांनी ते आंदोलन केलं या जाळ्यांवरती उड्या मारून. किरणजी, तुमची ही आंदोलनामागची नेमकी भूमिका काय आहे? ठीक आहे, काही तांत्रिक कारणामुळे त्यांच्यापर्यंत आपला संपर्क होऊ शकत नाहीये. मी पुन्हा त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करेन. पण आपल्यासोबत प्रकाश अण्णा शेंडगे आहेत. प्रकाश अण्णा, जर अशा प्रकारची ही संघर्षाची स्थिती निर्माण झाली दोन समाजामध्ये, तर ही संघर्षाची स्थिती टाळणं ही सुद्धा दोन्ही बाजूची जबाबदारी नाही का? म्हणजे याच्यामध्ये कसं आहे, याच्यामध्ये नेत्यांची भूमिका फार महत्वाची आहे. नेत्यांनी आधी समजून घेतलं पाहिजे की हा विषय काय आहे. आम्ही धनगर समाज आरक्षण कशातलं मागतोय, कुठलं मागतोय हे समजून घेतलं पाहिजे आधी आणि मग त्यांनी अनुवादी भूमिका घ्यावी असं आमचं म्हणणं आहे. काय काही चर्चा न करता, काही समजून न घेता विनाकारण साप म्हणून भुई झोपटायची त्याला काय अधिकार, त्याला काय अर्थ नाहीये. आणि धनगर समाज हा गेली 75 वर्ष ह्यासाठी झगडत आहे आणि सगळे कागदोपत्री पुरावे निश्चित झगडत आहे असं नाहीये. काय आंदोलनही करत आहेत, मुलं आमची पाण्यात पुढे उड्या मारत आहेत, आत्महत्या झालेल्या आहेत. आता जाळीवरची उडी मार, मी पण उडी मारू शकतो ना आता. पण तुम्हाला असं वाटत नाही एका बाजूला आदिवासी समाजाचे सगळे लोकप्रतिनिधी इतके आक्रमक झाले, दुसऱ्या बाजूला धनगर समाज रस्त्यावर उतरलेला आहे, त्यांचे सुद्धा उपोषण, आंदोलन, आत्महत्या हे सगळं सुरू आहे. या सगळ्यामध्ये सरकार जाळ्यात अडकलंय. हो, सरकार असे एकीकडे मराठ्यांचं आंदोलन, दुसरीकडे ओबीसीचं आंदोलन, त्या ठिकाणी धनगरांचं आंदोलन, काय त्याच्यामध्ये ओबीसीचा आपला आदिवासींचा विरोध, याच्यामध्ये सरकारने योग्य ते तोडगा काढणं सरकारचं काम आहे. आणि दोन्ही नेत्यांमध्ये काय दोन समाजामध्ये वाद असतात, एकत्रित बैठक घेऊन एकमेकाविषयी गैरसमज दूर करण्याचं हे काम सरकारचं आहे. ते सरकारने केलं गेलं पाहिजे. आता जिरोळ साहेबांचं पद हे घटनात्मक पद आहे, ते सरकारचा एक भाग आहे. हो, त्यांच्याकडे अधिकार आहेत, उपाध्यक्ष आहेत ते विधानसभेचे. ही कॅन डायरेक्ट ते असं म्हणतात मी पहिल्यांदा आदिवासी आमदार आहे आणि त्याच्यानंतर मग माझ्याकडे पद आहे. आदिवासी आमदार म्हणून तर त्यांना पद मिळालंय. ते आमदार नसते, आदिवासी आमदार नसते तर त्यांना हे पद मिळालं असतं का? त्या पदाचा वापर त्यांनी समाजाच्या उपयोगासाठी केला गेला पाहिजे. ठीक आहे, आपल्यासोबत लहामटेजी जोडले गेलेले आहेत. स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. आज तुम्ही आंदोलन केलं मंत्रालयामध्ये, तुमची नेमकी काय भूमिका आहे, का तुम्हाला हे आंदोलन करावं लागलं किरणजी? तर पहिली आमची मुख्यमंत्री महोदयांबरोबर बैठक जी झाली होती ती 29 ऑगस्टच्या दरम्यान झाली होती. 15 सप्टेंबर पर्यंत हा प्रश्न निकाली निघेल पेसा क्षेत्रातील 1700 वर्ग पदाच्या भरतीचा, असं मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेला सगळे आमदार किंवा जे काही संघटनेचे पदाधिकारी होते त्यांना सांगितलं होतं. हा किरणजी बोला. किरणजी बोला, येतोय तुमचा आवाज, बोला. काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. आदिवासी आमदार आता आपल्यासोबत किरण लहामटे बोलत होते, ते सांगत होते त्यांची नेमकी भूमिका या आंदोलनाच्या मागची नेमकी काय आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेच परत येतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.